तू मला न सांगता ओवीकडे एकटीच जाऊन आली असतेस ना? काय काही काय बोलतोस तू? माझ्याशी खोटं बोलू नकोस म्हणतो मी. तू मला न सांगता ओवीला भेटायला गेली असतेस ना? तू जर मला बोलली असतीस तर मी पण आलो असतो ना ग तुझ्यासोबत ओवीला भेटायला. तू एकटीच मला का सोडून गेली असतेस? अरे मी नव्हते गेले ओवीकडे. माझं महत्वाचं काम होतं काहीतरी, मी तिथे गेले होते. काम? वा आई वा. नाही तूच म्हणतेस ना खोटं बोलायचं नाही म्हणून आणि तूच माझ्याशी खोटं बोलतेस. मला सगळं माहिती असतं म्हणतो मी. ओवीचे बाबा स्वतः तुला गाडीत बसून तिकडे घेऊन गेले असतात ना? कोणी सांगितलं तुला हे? व्यंकटेशजी तुम्हालाच माहित होतं की ते इथे आले होते. ओ सावली, माहिती, पण तुझी शपथ मी याबद्दल आबिरला काहीच सांगितलं नसतं. सावली, विश्वास ठेव माझ्यावर. आई, काकांना उगाच मध्ये ओढू नकोस. त्यांनी मला काहीच सांगितलं नसतं बघा. तुला थँक्यू सांगण्यासाठी ओवीने मला फोन केला असतो म्हणून मला कळलं असतं. तू तिला भेटल्यामुळे तिला बरं वाटलं असतं, तिची तब्येत सुधारली असते म्हणतो मी. पण तू असं का केलंस आई? काय केलं मी? अगं आई, मी तुला कालपासून सांगत होतो ओवीला काहीतरी झालं असतं, काहीतरी झालं असतं, काहीतरी झालं असतं. आपण तिची चौकशी करायला हवी. पण तू तेव्हा काहीच माझं ऐकून घेतलं नसतंस बघ. उलट माझ्यावरच ओरडलीस. आणि आज तर मला न सांगता तिकडे जाऊन डायरेक्ट ओवीला भेटून पण आलीस. का केलं आई असं? तू का केलं? नक्की काय लपवत असतेस तू माझ्यापासून? अबीर गप्प बस रे. ठीक आहे, मी जाऊन आले ना, ओवीला भेटले, झालं ना तुझ्या मनासारखं. मग कशाला उगाच डोकं खातोयस माझं? आई, जर तू हे आधी केलं असतंस तर तिला आधीच बरं वाटलं असतं बघ. सॉरी साहेब, चूक झाली माझ्याकडून, माफ करा मला. नेक्स्ट टाइम पासून ऐकेन तुझं मी, ठीक आहे? तर डोकं खाणं बंद कर माझं.